तुम्ही बघू शकता खूप छान ग्लो आलेला आहे। नमस्कार, सुजाताज हेल्थ डायरीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण घरच्या घरी पार्लरसारखं फेशियल कसं करायचं, अगदी पार्लरमध्ये करतात तसं आपण फेशियल कसं करायचं ते आपण बघूयात। मी जवळजवळ 15 वर्ष पार्लर चालवलेलं आहे, तर चला आपण फेशियलला सुरुवात करूया। फेशियल करताना सगळ्यात पहिली स्टेप आहे क्लिन्झिंग करण्याची। तुम्ही क्लिन्झिंग मिल्कनी करू शकता किंवा घरातल्या घरात तुम्ही थोडंसं कच्चं दूध आणि त्याच्यामध्ये 2 थेंब लिंबाचा रस हे टाकून आपण क्लिन्झिंग करणार आहोत। आणि ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांनी साईखालचं दूध घेतलं तरी चालू शकतं। साईखालच्या दुधामध्ये स्निग्धता असते आणि ड्राय स्किनसाठी ते खूप पोषक ठरू शकतं। कच्चं दूध घेतलेलं आहे मी, त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकूयात आणि त्याच्याने आपण क्लिन्झिंग करायचं आहे। तुमच्याकडे क्लिन्झिंग मिल्क असेल तर तेही तुम्ही वापरू शकता। व्यवस्थित लावून घ्यायचं आहे आधी हे। एक 5 मिनिट आपल्याला मसाज करायचा आहे आणि त्याच्यानंतर पुसून काढायचं आहे किंवा वॉश केलं तरीही चालू शकतं। कच्च्या दुधामुळं खूप छान पद्धतीनं क्लिन्झिंग होतं आणि लिंबाचा रस जे आपण 2-3 थेंब टाकतो त्याच्यामध्ये भरपूर व्हिटॅमिन सी असतं, त्याच्यामुळे डेड सेल्स निघून जाण्यास मदत होते व आतली नवीन स्किन बाहेर येते। आपण जे मेकअप करतो किंवा बाहेर जाऊन आल्यानंतर आपल्या चेहऱ्यावर धूळ बसते ती सगळी पूर्ण निघून जाण्यास मदत होते। तर आता 5 मिनिटं मसाज करून झालेला आहे, आपण हे आता पुसून काढूयात। कॉटन घेऊनही पुसून काढू शकता। क्लिन्झिंग झाल्यानंतर दुसरी स्टेप येते स्क्रबिंग। स्क्रबिंग केल्यामुळं पोर्समध्ये जे डस्ट पार्टिकल्स बसलेले असतात ते बाहेर येतात आणि डीपमध्ये क्लिन्झिंग होतं स्क्रबिंग केल्यामुळं। ही थोडी अर्धवट दळलेली साखर आहे, खूप पावडर करायची नाही, थोडे कण त्याच्यात ठेवायचे आहेत आणि त्याच्यामध्ये 2 ते 3 थेंब लिंबाचा रस टाकायचा आहे। साखरेचे कण पटकन विरघळत नाही, त्याच्यामुळं खूप छान स्क्रबिंग होतं ह्याच्याने आणि थोडं खरखरीत असतं, त्याच्यामुळं ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स वगैरे नाकावर जे असतात ते व्यवस्थित निघून जातात। इकडे असतात ब्लॅक हेड्स व्हाईट हेड्स आणि पूर्ण चेहऱ्याचे डेड सेल्स निघून जाण्यास मदत होते। थोडं ड्राय झालं असेल तर थोडं पाण्याचा हात लावून घ्या। आता 5 मिनिटं स्क्रबिंग करून झालेलं आहे, तर आपण चेहरा धुवून घेऊयात। साखरेमुळं ग्लोही खूप छान येतो। याच्यानंतर ज्यांची ऑइली स्किन आहे त्यांनी 1-2-4 मिनटं स्टीम घेतली तरीही चालू शकतं। ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांनी एखादं मिनिट घ्या किंवा नाही घेतलं तरीही चालू शकतं। जे पोर्स ओपन झालेले असतात ते पोर्स आपल्याला बंद करायचे आहेत। तर आता मी टोनर घेतलेला आहे, रोज वॉटर घेतलेलं आहे आणि त्याच्याने मी असं टॅप करते। याच्यानंतरची स्टेप आहे फेशियल मसाज। मसाज केल्यामुळं आपली ड्राय स्किन असते ती एकदम सॉफ्ट होते, परत सुदिंग होतं आणि मसाज केल्यामुळं आपली स्किन वर खेचली जाते किंवा आपली स्किन मसाज केल्यामुळं यंग दिसते, त्याला ग्लो येतो, परत टाईट होते आपली स्किन मसाज केल्यामुळं आणि क्रीम व्यवस्थित आत स्किनमध्ये पेनिट्रेट होतं आणि त्याच्यामुळं खूप छान स्किन हायड्रेट होते, परत त्याला खूप छान पद्धतीनं नरिशिंग मिळतं। तर हे चांगल्या क्वालिटीचं आपल्याला क्रीम वापरायचं आहे किंवा घरच्या घरी जेव्हा आपण फेशियल करतो त्याच्यावेळी तुम्ही घरातलेही काही वस्तू वापरून मसाज करू शकता। आज मी पपया फेशियल करणार आहे। पपयामध्ये पेपेन नावाचं एन्झाईम आहे। 50 नंतरच्या स्त्रियांचं कोलॅजिनचं प्रोडक्शन कमी झालेलं असतं आणि ह्या पपयामुळं ते कोलॅजिनचं प्रोडक्शन वाढतं, त्याच्यामुळं
अँटी एजिंग प्रॉपर्टीज आहेत याच्यामध्ये. आपल्या स्किनवरती जर रिंकल्स आले असतील, इतर रिंकल्स येतात किंवा फाईन लाईन्स येतात कपाळावरती, तर ते रिंकल्स कमी होतात पपयामुळं. स्किन आपली ग्लो करते आणि हायड्रेशन मिळतं, त्याला नरिशिंग मिळतं. याच्यामध्ये व्हिटॅमिन सी, ए भरपूर प्रमाणात आहे. अँटीबॅक्टेरियल प्रॉपर्टीज आहेत, त्याच्यामुळं जर पिंपल्स असतील तर तेही कमी होतात, ड्रायनेस कमी होतो आणि स्किन तुमची एकदम इवन होते आणि व्हाईटनिंगसुद्धा होते. पपया स्मॅश करून घ्या, त्याच्यामध्ये थोडंसं दही टाकून घ्या आणि 1-2 थेंब लिंबाचा रस. मी सगळ्यामध्ये लिंबूचा रस टाकते, तर याचं कारण असं आहे की लिंबाच्या रसामुळं आपले डेड सेल्स निघून जातात. परत वरची एक लेयर जी स्किनची असते ती निघून जाण्यास मदत होते आणि आतली नवीन स्किन बाहेर येते. नॅचरल ब्लिचिंग होतं व्हिटॅमिन सीमुळं. आधी व्यवस्थित फेसवर आपल्याला हे लावून घ्यायचं आहे. मसाज नेहमी खालून वरच्या डिरेक्शनमध्येच करायचा आहे. तर गळ्यावरती असं खालून वरच्या दिशेने बोटं फिरवायची आहेत. फेशियल मसाज कमीत कमी 15 ते 20 मिनटं करायचं आहे आपल्याला. आता ह्या जॉ लाईनवरती, हनुवटीवरती आपल्याला या पद्धतीनं मसाज करायचा आहे. हे सगळे स्टेप्स मी पार्लरमध्ये फेशियल करतात त्याप्रमाणे दाखवते आहे. पण स्वतः करताना थोड्या लिमिटेशन्स येतात, पण अगदी व्यवस्थित आपण स्वतः करू शकतो. वय वाढत जाईल तसं स्किन जी खाली येते ती येत नाही, त्याच्यामुळं स्किन अशी खालून वरच्या दिशेने ओढायची आपल्याला. आता सर्क्युलर मुवमेंटमध्ये खालून वरच्या डिरेक्शनमध्ये. इथं एक लाईन, ओठाच्या कॉर्नरपासून एक लाईन आणि नाकाच्या कॉर्नरपासून डोळ्याच्या कडेपर्यंत एक लाईन, अशा 3 लाईन्समध्ये आपल्याला मसाज करायचा आहे. ओठांच्या भोवतीही खालून असं वरती आपल्याला मसाज करायचं आहे. असं सर्क्युलर मुवमेंटमध्ये करायचं आहे. किंवा असं बोटानेही करू शकता. कपाळाला मसाज करताना इकडेही खालून वरती आपल्याला अशी बोटं फिरवायची आहेत, आयब्रोजपासून हेअरलाईनपर्यंत. पपयामुळं पिगमेंटेशन, हायपर पिगमेंटेशन, मेलाझ्मा, डार्क पॅचेस हे सगळं कमी होण्यास मदत होते. सर्क्युलर मोमेंटमध्ये मसाज करायचा आहे. थोडं शिकून घेतलं तर आपण घरच्या घरी अगदी व्यवस्थित मसाज करू शकतो. आता आयब्रोजवरती सुद्धा हे खालून असं लिफ्ट करायचं आहे आपल्याला. हे आयब्रोज आपल्याला वरच्या दिशेने लिफ्ट करायचे आहेत असे बोटांनी.
असे प्रेस करायचे आहेत मधून कडेला. आता डोळ्याचा मसाज ह्या फिंगरनी करायचा आहे. करंगळी जवळच्या फिंगरनी डोळ्याचा मसाज द्यायचा आहे, कारण की या फिंगरनी दाब जास्त पडत नाही, त्याच्यामुळं या फिंगरनी करायचा आहे. त्या डोळ्यावरती असे सर्कल्स टाकायचे आहेत आणि खालीही सर्कल्स टाकायचे आहेत. इथं डोळ्याच्या कडेला इथं आपल्याला प्रेस करायचं आहे थोडं. इथं प्रेशर पॉईंट्स असतात, त्याच्यामुळं खूप रिलॅक्स होतं. थोडंसं डोळ्यावरती फिंगर्स ठेवायचे आहेत असे. आता नाकावरती मसाज करायचा आहे आपल्याला. टॅपिंग. पंधरा मिनटं मसाज करून झालेला आहे. चेहरा आपण आता क्लीन करूयात. आता सगळ्यात शेवटी आपल्याला फेस पॅक लावायचा आहे. फेस पॅकसाठी थोडी मुलतानी माती घेतलेली आहे. तुम्ही डाळीचं पीठ, मसुराचं पीठ तेही वापरू शकता, किंवा हे मुलतानी माती बेस्ट आहे, हे घेऊ शकता तुम्ही. याच्यामध्ये आपल्याला एक सिक्रेट इन्ग्रेडियंट घालायचं आहे, ज्याच्यामुळं पिगमेंटेशन किंवा ब्लॅक पॅचेस खूप कमी होणार आहेत आणि आपला स्किन टोन एकदम लाईट होणार आहे, फेअर होणार आहे आणि स्किनवरती खूप छान ग्लो येणार आहे. तर तो सिक्रेट इन्ग्रेडियंट आहे डिंकाचं पाणी आहे. बाभळीचं डिंक आहे, भिजवून ठेवल्यामुळं मेल्ट झालेला. डिंकाच्या पाण्यामुळं पिगमेंटेशन कमी होतं. हायपर पिगमेंटेशन, मेलाझ्मा, ब्लॅक पॅचेस, सनबर्न, सनटॅन सगळ्याला खूप याचा फायदा होतो. आणि अंडर आय सर्कल्स असतील तर ते कमी होण्यास मदत होतं. स्किन टोन एकदम इवन आणि लाईट होतो, फेअर होते स्किन. तर हा पॅक आपल्याला लावून ठेवायचा आहे. गळ्यालाही पॅक लावायचा आहे आपल्याला. तर ज्यांची खूप ड्राय स्किन आहे त्यांनी पॅक पूर्ण वाळू द्यायचा नाही. थोडं वाळल्यानंतर पुन्हा पाण्याचा हात लावा किंवा डिंकाचं पाणी लावा किंवा दही, दूध काहीही तुम्ही लावून पुन्हा ते ओलं करून घ्या. तर 10 ते 15 मिनिटांनी पॅक आपल्याला काढून घ्यायचा आहे. ऑलरेडी मी परत डिंकाचं पाणी लावून ओलं करून घेतलेलं आहे. 10 मिनटं झालेले आहेत. आता पॅक पुसून घेते. डिंकाच्या पाण्यामुळे स्किनला खूप छान ग्लो येतो. पॅक पुसून काढल्यानंतर ही आपल्याला टोनर लावायचा आहे. तुम्ही बघू शकता खूप छान ग्लो आलेला आहे. स्किन टोन ही माझा थोडासा लाईट झालेला आहे. ब्लॅक पॅचेस कमी झालेले आहेत, रिंकल्स कमी झालेले आहेत. तर हा फेशियल तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट बॉक्समध्ये सांगा की तुम्हाला हा फेशियल कसा वाटला. माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा. बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. नमस्ते.